सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रुखुमाई। माझाई म्हणजे ममता। अहम ममतेची आलवड सवडी मातेन पवतीची बापुडी मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळते ठेली। मी माझी आईशी आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी दान निरंतर त्याग। ममता सोडण्यासाठी त्याग लागतो। काय सबके ममता ताग बटोरी मम पद मनहि बांधी बरिलोरी। ममत्वाचा त्याग। सर्व सांडोनी माझाई वाणी मध्ये विठ्ठल रखुमाई। परेहुनी परते घर परावाणीपेक्षाही पलीकडे परेच्या पलीकडे असणारं परमतत्व ते आत्मतत्व आणि त्या आत्मतत्वाची ज्याला अनुभूती झाली। परेहुनी परते घर म्हणजे स्वरूप। परावाणीच्या पलीकडे आपलं आत्मस्वरूप आहे। जेथे राहू निरंतर ज्ञान आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर स्वरूपामध्ये निरंतर राहू। कोणतं स्वरूप? सर्वाचे जे अधिष्ठान त्याची माझे रूप पूर्ण रूप म्हणजे स्वरूप। सर्वाचं अधिष्ठान असणारं आत्मतत्व तेच माझं स्वरूप आहे। विठ्ठला आणि असं ज्यावेळी कळेल अवघी सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता। कोण नामदेव महाराज म्हणतात खेचर स्वामीची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मला माझ्या आत्मस्वरूपाची जाणीव करून दिली। निधी निधे रूपी निजविला तो अनुहत बालका हल्लरू गादी। अनुहत बालका हल्लरू गादी। निधी निध रूपी निजविला तो निज रूपी निज विला तुका अनुहत बालका हल्लरोगा। स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी सद्गुरू आपल्याला नेऊन पोहोचून देतात। कैवल्य कनकाची या दाना नन कोडसी थोरसाना दृष्टियाची या दर्शना पाढावो जो अमृतानुभव। विठ्ठला विठ्ठला तुमचं जे स्वरूप आहे तुमच्या पर्यंत तुम्हाला पोहोचून देतात। सद्गुरूचं काम संपलं। नामदेव रायाला खेचर स्वामीने विसोबा खेचरांनी त्याच्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचून दिलं। गुरुचं काम संपलं। सुखदेवानी राजा परीक्षितला त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचून दिलं। गुरुचं काम संपलं है की नाही? आणि जोपर्यंत गुरु आपल्या तत्वापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्धी होत नसते। एकंदरी सर्व अभंगाचा अर्थ संपलेला आहे। शेवटचे दोन शब्द विठ्ठला विठ्ठला। आज आपल्या कोडगाव येथे अतिशय आनंद वाटत आहे। सुवर्ण महोत्सवी वर्ष तुमच्या सप्ताहाचं। मला वाटतं एकदा मी आलो होतो या गावामध्ये याच्या अगोदर। एकदा कीर्तन सेवा इथे झालेली आहे आणि 50 वर्ष तुमच्या सेवेला पूर्ण होत आहे आणि 50व्या वर्षाची सुवर्ण महोत्सवी सेवा अनेक संत कीर्तनकारांच्या वाणीतून तुम्ही कीर्तन ऐकलीत काय। आणि याच सप्ताहामध्ये शेवटच्या रात्रीची आजची ही सेवा तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आली काय। छोटस गाव आहे। गावाप्रमाणे फार बरं आहे चांगलं आहे असं वाटायला लागलं आणि वेगवेगळ्या संत वाणीतून जे कीर्तन तुम्ही ऐकली आणि त्या कीर्तनाला ज्यांनी रंग चढवला मी अगोदरही सांगितलं आणि मला आताही सुद्धा सांगावं असं वाटतं। हरिभक्तपरायण पंढरनाथ महाराज असतील, हरिभक्तपरायण उद्धव महाराज शिंदे असतील, हरिभक्तपरायण आमचे मृदंगाचार्य नवनाथ महाराज असतील,
या सर्व मंडळीच्या गुणाने हे 50 वर्ष दुमदुमून गेलं. काय खरोखर सर्वात अवघड म्हणतात परमार्थ आहे. काही लोक म्हणतात बाबा संसार लय अवघड आहे आणि परमार्थ सोपा वाटतो. परमार्थ सोपा वाटतो. फार जुनी गोष्ट आहे. ज्यावेळी मी नवीनच कीर्तन करायचो आणि असं बसलो होतं एका मंदिरावर, कीर्तन होतं, समोरच्या गावामध्ये जायचं होतं आणि 2-4 टवाळखोर निंदा करणारे लोक त्या मंदिरावर अगोदरच बसलेले होते. असं नाही की मंदिरामध्ये चांगलेच लोक बसत असतात, असा काही नियम नाही. मंदिर रिकामं असतं, मग रिकामे लोक जास्त बसतात मंदिरात. कामाचे लोक कामाच्या वेळेवर येतात, हरिपाठाच्या वेळेवर हरिपाठ म्हणणार येतात, भजनाच्या वेळी भजने येतात, कीर्तनाच्या वेळी कीर्तनकार येतो आणि बाकी मग सर्व दिवसभर रिकाम्या लोकांसाठी मंदिर असतात. रिकामे तसेच रिकामे 2-4 बसले होते आणि मी नवीन कीर्तन करणार होतो. काय आणि म्हणजे महाराज लागले माझे थट्टा करायला, कुठे असता काय असता. मी सांगितलं जिथं असतो तिथं जे होतं जिथं राहत होतो ते सांगितलं. नाही तुमचा काय धंदा आहे. म्हणलं धंदा नाही बा, कीर्तन करत असतो. एक नाही झाली का सुरुवात कीर्तनाला तुमच्या. म्हणलं झाली. तुम्ही काही समजा आता त्यांच्या कोण नादी लागणार आहे. तर मग पुष्कळ अशा प्रकारचं बोलू लागले. जे बोलायचं ते, जे नव्हतं बोलायचं ते बोलू लागले. असेच असतात कीर्तनकार, तसेच असतात, असे असतात, तसे असतात. तेवढ्यामध्ये त्या मंदिरामध्ये राहणारे गावातले सद्ग्रस्त होते, धार्मिक होते. त्यांनी ऐकलं, त्यांना बरं नाही वाटलं आणि मग ते म्हणे मस्त खातात पितात पंक्तीत हे ते. अरे काय म्हणते भजन करायला कीर्तन करायला काय लागतं, खायचं प्यायचं काय मस्ती मौज आहे यांची, काय मजा आहे असं. मग त्या माणसानं ऐकलं. तो माणूस खतरनाक होता थोडासा स्वभावानं. तो म्हणला आपल्या गावात परवा दिवशी सप्ताह होणार आहे. आम्ही किती सुखात आहोत, खाऊन पिऊन किती सुखात आहोत. तुम्हाला जर पाहायचं असले तर हजर राहा सप्त्यात. काय आणि तिघाचं नाव विना घ्यायला टाकलं. काय टाकलं करतो म्हणे आम्ही. काय समजतो काय लय अवघड आहे काय, विना घ्यायचं भजन म्हणायचं कीर्तन करायचं कोणतं इतकं अवघड आहे. नाही म्हणे अवघड नाही पण पाहू काय हरकत नाही. पहिल्या दिवशी पहिल्याच्या गळ्यात विना दिला. 2 घंटे घेतला त्यानं विना. काय आणि नंतर तो ज्याने म्हटलं होतं ते म्हणजे तुमचा विना घ्या. पुन्हा मी या सप्त्यात काय या मंदिरात सुद्धा येणार नाही. मला वाटत होतं आजपर्यंत सोपंच आहे विना घ्यायचं. सोपं नाही. पाहणाऱ्याला सोपं वाटतं पण करणाऱ्याला किती अवघड आहे करणाऱ्याला माहिती आहे. लक्षात ठेवा. आणि तुमचा हा परमार्थ मी सांगत होतो की 50 वर्ष तुम्हाला सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मला पांडुरंगाला एकच प्रार्थना करावीची वाटते की तुम्ही 50 वर्ष हा सप्ताह चालवला, हा परमार्थ आपल्या कोडगावामध्ये चालवला. काय जरूर पांडुरंगाने तुमच्या सर्वांच्या जीवनाचं सोनं करावं, तुमच्या जीवनाचं सोनं व्हावं. काय तुम्ही काही लहान साधना नाही केली. 50 वर्ष म्हणजे आयुष्यच एक आता वर्तमान काळातलं 50-60 वर्षाचंच आयुष्य आहे आणि 50 वर्षाचा हा परमार्थ तुम्ही असा चालवला. भगवान श्री पांडुरंगाने अशाच प्रकारचे परमार्थाचे संस्कार तुम्हा सर्व गावकऱ्यांना आबालवृद्धांना सदैव द्यावेत आणि पुन्हा तुमचा हा सप्ताह शताब्दी पर्यंत जाऊन पोहोचावा एवढी पांडुरंगाला प्रार्थना करतो. सज्जनांनो बोलायसारखं पुष्कळ आहे पण आपण केलेल्या सेवेला धन्यवाद देतो, कौतुक करतो तुमच्या सेवेचं की 50 वर्ष तुम्ही परमेश्वराच्या कृपेने या जिल्ह्यामध्ये संत मोतीराम महाराज, संत मारुतराव महाराज त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ ब्रह्मलीन नंगनाथ महाराज गुरुजी असे महान संत या जिल्ह्यात झाले आपल्या. आणि याच लोकांच्या कृपेचा वारसा तुम्हा सर्व समाजाच्या पाठीमागे असल्यामुळे जेवढा परमार्थ परभणी जिल्ह्यात होतो महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तेवढा होतो. हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. अन्नदान असेल, सप्ताह असतील, गुणीजन असतील, गुणवान असतील, कीर्तनकार असतील, ही तर अशा प्रकारच्या परमार्थाची रत्नाची खाण म्हणजे परभणी आहे. काय म्हणून हिचं नाव, जुनं नाव काय, प्रभावती क्षेत्र निवासिनंतम. प्रभावती क्षेत्र आहे. प्रभावती या आपल्या परभणीचं नाव प्रभावती होतं. आता कोण परभणी काय केलं पता नाही. तुमच्यापैकी जरूर कोणीच केलं नाही पण तुमच्या अगोदरच्याने कोणीतरी केलेलं आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणून अशा प्रकारचा आपल्या परभणी जिल्ह्याची विशेषता आहे.
आई गोदावरी तुमच्या जिल्ह्यातून वाहते, बऱ्याच नद्या तुमच्या जिल्ह्यातून जातात की नाही. गोदावरी आहे, दुधना आहे, अनेक नद्या आहेत, पूर्णा आहे, या जिल्ह्याला स्पर्श करून जातात. अशा प्रकारचा हा पुण्यवान जिल्हा आहे. आणि या पुण्यवान जिल्ह्यामध्ये तुमचं एक कौडगाव आहे. म्हणून सर्व कौडगाववासियांचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं. यावर्षी तुम्ही 50वं वर्ष साजरं केलं. पुढे सुद्धा अशाच प्रकारचा परमार्थ कधी पडू देऊ नका, सातत्यानं चालू द्या आणि भगवंत तुमच्याकडून करून घेतील असा विश्वास पांडुरंगाच्या चरणी करतो. आणि दुसरी गोष्ट, एक सूचना आहे. गुरुदेव आश्रम कोथाळा येथे दिनांक 13 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि दिनांक 18ला मौनी अमावस्या आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी लाखोच्या संख्येमध्ये तेथे स्नानासाठी आपला जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या दुसऱ्या प्रांतातून सुद्धा लोक येतात. तर कौडगाववासी व पंचक्रोशीतील असणारे सर्व गावं, पारवा असेल, जाम असेल, ब्राह्मण गाव असेल, परभणी असेल, सर्व गावांच्या मंडळीला जे जे लोक इथं आलेले आहेत सर्वांना आमंत्रण आहे. आणि म्हणून आपण या सप्ताहाची नोंद घ्यावी. झालेली सेवा आता काही शेवटची चालच म्हणायचं काही काम नाही. पंढरपुराने उद्धव महाराजांनी इतकं आपल्याला तृप्त केलं या कीर्तनात गायन करून करून, आता पुन्हा काही वेळ घ्यायचं काम नाही. आणि मलाही सुद्धा आता इथून गेल्यानंतर पुढे जायचं आहे. उद्या 2-3 कार्यक्रम आहेत आणि कुठेतरी आता रात्री विश्रांतीला जावं लागणार आहे. म्हणून आमच्या गुणीजनांचा खूप मोठा आदर करतो. तुम्हा सर्व पंचक्रोशीतील आणि गावातील ग्रामस्थांचा, भक्तांचा खूप तुमच्या प्रेमाचा आदर करतो. अशाच प्रकारचं प्रेम सतत परमार्थाला देत राहा आशा करतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर